गणपती बाप्पाच्या आगमन मिरवणूक सुरू झालेली आहे। महत्त्वाचं म्हणजे पुण्यातील कलावंतांचं पथक आहे ते या ठिकाणी आता सहभागी झालेलं आहे। आपल्या सोबत आहे कलाकार सिद्धार्थ जाधव। कसं वाटतं बाप्पाच्या ज्या आतुरता होती ती आज आपल्याला पाहायला मिळते? हे आमच्या कलावंताचं 12 वर्ष आहे। कलावंत ढोलताच्या पथक गेली 12 वर्ष बाप्पाच्या आगमनाला विसर्जनाला वाजवत असतो। खूप मजा येते। माझं 4थं वर्ष आहे। पण एनर्जी सौरव गोखले ही आमची सगळी मंडळी कमाल मजा येते आणि हाच उत्साह आहे। मागे फुल रांग आहे रांग। या वर्षी जर आपण बघितलं तर डीजे मुक्त आपल्याला परत पथकं पाहायला मिळतात। आम्हाला खूप मजा येते जेव्हा 2 महिने आम्ही प्रॅक्टिस करतो। कलावंत गेली 12 वर्ष वाजवत आहे पण ही प्रॅक्टिस ती 1.5-2 महिने चालू असते। आज हा उत्साह एनर्जी हा साऊंड खूप मजा येते। गणपती बाप्पा मोरया। नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय की आणखी कलावंत जे आहेत ते या ठिकाणी ढोल वाजवताना पाहायला मिळतात। काय भावना आहे? 1 वर्ष आपण आतुरता पाहत असतो गणपती बाप्पाची, अखेर आज गणपती बाप्पा विराजमान होतो। खूप छान वाटतं आणि खूप जल्लोष आहे, खूप उत्साह आहे तुम्ही बघताय आणि सगळ्यांना गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा। अनेक मंडळ जे आहेत ते पारंपरिक पद्धतीने सहभागी झालेले आहेत। डीजे मुक्त या ठिकाणी नारा दिला जातोय, कसं पाहता याच्याकडे? पुणे हे खरं तर या ढोल ताशांच्या वादनासाठी जास्त प्रसिद्ध आहे आणि आम्हा कलाकारांमध्ये सुद्धा तो जल्लोष दिसून येतोय। कलावंतांमध्ये मी आज आलेली आहे आणि वादनाचा जो जल्लोष आहे खूप भारी आणि खूप मोठा आहे। तरुणांना काय संदेश देतात? सगळ्यांनी गणेशोत्सव साजरा करा पण स्वतःची काळजी घ्या। आपल्यामुळे इतरांना त्रास होणार नाही याची काळजी घ्या आणि बाकी गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। नक्कीच गणपती बाप्पा मोरया। मोठा उत्साह या कलावंतांच्या पथकामध्ये पाहायला मिळतो। तर एक सोशल मेसेज या ठिकाणी